तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या 5 शहरांमध्ये नेमके काय काय बदल करण्यात आलेले आहे, काय काय या ठिकाणचं बंद राहणार आहे त्यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय शाळा महाविद्यालय बंद असणार आहेत, तर सिनेमागृह आणि नाट्यगृह देखील बंद असतील। 5 शहरांमधील मॉल्स देखील बंद करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा आज करण्यात आलेली आहे। स्विमिंग पूल देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण अर्थातच संसर्ग वाढू नये, रुग्णांची संख्या वाढू नये आणि याला आळा बसावा यासाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती आज मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि पिंपरीतील मॉल, जिम, सिनेमागृह बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत। तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। त्या तात्पुरत्या स्वरूपात आज मध्यरात्रीपासून बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे। आणि ह्या कुठे असतील तर ती जी शहरं आहेत ती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरांमधल्या जिम्स, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव हे बंद ठेवण्यात येतील। शाळा हा एक महत्त्वाचा विषय आहे कारण शाळांच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुदैवाने आपल्या इकडनं कुठेही उत्पत्ती झालेली नाही, पण तरी देखील जनतेमध्ये एक भीती आहे म्हणून 10वी आणि 12वीच्या परीक्षा व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड आणि पुणे इथल्या शाळा आपण पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवत आहोत। मुंबईमध्ये अजून तसं केलेलं नाही, उगाच भीतीचं पण वातावरण होता कामा नये म्हणून आपण हे करतो आहोत। चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण आहे। परंतु आपल्याकडे जे आलेले आहेत ते दुबई आणि अमेरिकेतून आलेले आहेत आणि म्हणून राज्य सरकारकडनं केंद्राला ही बाब निदर्शनास आणून देण्यात येईल की बाबा आपण जी यादी दिली आहे त्या व्यतिरिक्त या 2 देशातून आलेले आमच्याकडे रुग्ण जे आहेत ते तिथले आहेत। क्वारंटाईनसाठी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। जनतेच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी राज्य शासन एक आपल्याला मी म्हटलं होतं की काही जर का पावलं उचलावी लागली तरी ती करावी लागतील आणि मला असं वाटतं, सरकारला असं वाटतं की सुदैवाने अजूनही या 17ही लोकांना तशी गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत नाही आहेत, पण वेळेमध्ये जर का आपण सावध झालो आणि काही दक्षता घेतल्या तर पुढील येणारा धोका आपण टाळू शकतो। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेली ही महत्त्वाची माहिती पाहिल्यानंतर आता आरोग्यमंत्री स्वतः आपल्या सोबत आहेत। राजेश टोपे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आपल्या न्यूज 18 लोकमत मध्ये। सर, आज 17 वरती आकडा गेलेला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। या पार्श्वभूमीवरती आपली राज्याची यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने सज्ज आहे याबद्दल जरा सविस्तर सांगाल। आज 17 झालेले आहेत आणि हे नक्कीच आहे की याच्याबाबत मला वाटतं जिल्हानिहाय आपल्याला सगळं कळालंच असेल की 10 पुण्यात आहेत, 3 नागपूरला आहेत, 2 मुंबईला आहेत, 3 मुंबईला आहेत मला वाटतं आणि 1 ठाण्याला आहे। अशा स्वरूपाने हे सर्व 17 आहेत। याबाबत या सर्वांना आयसोलेशन वॉर्ड्समध्ये ठेवण्यात आलेले आहे। त्यांना लक्षणा आधारित ट्रीटमेंट सुरू आहे। सर्वांची परिस्थिती ठीक आहे, वगळता एकला थोडंसं ICUची गरज पडलेली आहे, पण बाकी सगळ्यांची परिस्थिती ठीक आहे। नंबर 2, आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले जे माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा सांगितले आणि मी विधान परिषदेमध्ये निवेदन केलं की ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्या आजाराचा फैलाव हा संसर्गाने होतो आणि संसर्ग होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे तर गॅदरिंग्स अवॉइड केल्या पाहिजे। तर या गॅदरिंग्समध्ये साधारणपणे पब्लिक गॅदरिंग्स असतील, रिलिजियस गॅदरिंग्स असतील, गव्हर्नमेंटचे फंक्शन्स असतील, या सगळ्या ठिकाणी गॅदरिंग्स अवॉइड करण्यासाठी कलेक्टर्सला सूचना केलेल्या आहेत। कुठल्याही स्वरूपाने आपल्याला गॅदरिंग्सला परवानगी द्यायची नाही, जर दिली असेल तर ती सुद्धा रद्द करावी। नंबर 2, आम्ही एक महत्त्वाचा जुना ऍक्ट होता की ज्याच्या माध्यमातून या सगळे जे काही आता आम्ही निर्णय घेतो आहोत त्या निर्णय घेण्याला शासनाला काही अधिकार असावा लागतो आणि तो एपिडेमिक डिझीज ऍक्ट 1897 क्लॉज 2 मध्ये राज्य शासनाला
जनतेच्या सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून काही अधिकार प्राप्त होतात या ऍक्टमुळे, की ज्यामध्ये काय करा काय नका करू पब्लिक इंटरेस्टमध्ये शासन निर्देश देऊ शकतं. मग ज्यामध्ये आम्ही काही सूचना आता करण्यात आलेल्या आहेत, की ज्यामध्ये आम्ही काही महत्त्वाचे शहरं, ज्यामध्ये मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, पिंपरी चिंचवड आणि पुणे असेल, नागपूर असेल, जिथे हे संख्या आढळलेली आहे त्या ठिकाणी आम्ही सोशलायझिंगसाठी जाणारे, सामाजिक जनरल कामासाठी किंवा एंटरटेनमेंटसाठी जाणारी ठिकाणं सध्या आम्ही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये सिनेमा हॉल्स असतील, व्यायामशाळा किंवा जिम्नॅशियम असतील, आणि या अनुषंगाने स्विमिंग टँक्स पण असू शकतील. या सगळ्या इवन मॉल्स असतील, तर या सगळ्याच बाबींना आपण बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला मी सांगितलेल्या या शहरांमध्ये. त्याचबरोबर एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काही बऱ्याचशा स्कूल्सचे आणि कॉलेजेसचे फोन्स आणि निवेदनं खूप मोठ्या संख्येने आले की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्कूल्स कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे 10वी आणि 12वी वगळता सगळ्या स्कूल्स कॉलेजेस बंद करावेत अशा सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पुढील आदेश येऊपर्यंत. आणि मग म्हणून आता या सगळ्या ज्या काही मी सांगितलं हे शक्यतो गॅदरिंग्स टाळावेत म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला विश्वास आहे की या सगळ्या माध्यमातून, कारण वुहानमध्ये आमची जी केस स्टडी झालेली आहे त्यामध्ये वुहानमध्ये आता डिक्लाइन लक्षात येतोय किंवा स्लो डाऊन झालेलं लक्षात येत आहे. त्याचं कारण त्या वुहान प्रांतामध्ये टोटल चीनमध्ये या वुहान प्रांतामध्ये शटडाऊन घेण्यात आलं, म्हणजे क्लोज डाऊन म्हणू आपण त्याला, की बिलकुल कोणी बाहेर जायचं नाही, कोणी आत यायचं नाही, सगळ्यांनी सगळ्याच गोष्टी बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तिथे आता मोठ्या पद्धतीनं स्लो डाऊन होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मला वाटतं की त्या धर्तीवर आज आपल्याकडे पॅनिक होण्याची सिच्युएशन नाहीये, घाबरून जाण्याचं काहीही कारण नाहीये, परंतु काळजी घेण्याची आवश्यकता असते. म्हणून हे काही उपाय केलेले आहेत. या निमित्ताने माझं आवाहन राहील सर्व जनतेला की सगळ्यांनी एकत्र राहावं, एकत्रित स्ट्रॉंगली या सगळ्या कोरोना आजाराला परतावून लावण्याचं काम आपण सगळ्यांनी एकत्रपणे करावं. राज्य शासनाच्या ज्या काही सूचना असतील त्याचं पालन करून राज्य शासनाला सहकार्य करावं अशी विनंती मी आरोग्य मंत्री या नात्याने महाराष्ट्राच्या जनतेला करू इच्छितो. अगदी. आणि आमच्या वाहिनीच्या माध्यमातून देखील सर आम्ही तेच आवाहन जनतेला, आमच्या प्रेक्षकांना करत आहोत. टोपे सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी की हा जो कालावधी आहे, गर्दी जमा होण्याची ठिकाणं आपण बंद करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहे, तो कालावधी साधारण किती दिवसांचा असेल? आणि लोक, आपण जसं म्हणाला की पॅनिक कंडिशन क्रिएट करू नये, मात्र खरंच लोक घाबरलेले आहेत आणि लोकांना माहिती हवी आहे की आपण रुग्णांचा आकडा तर सांगतोय, मात्र यातून बरे झालेले किती रुग्ण आहेत का, आणि तसे असतील तर त्याची आकडेवारी देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल. मला म्हणायचं की हे सगळे लक्षणाधारित आपण उपचार करत असतो आणि ज्या अर्थी सर्व पेशंटची स्थिती आज स्थिर आहे, कोणीही डिटोरिएट झालेलं नाही, म्हणजे परिस्थिती खराब झालेली नाही. याचा अर्थ या आजाराला उपचार एकच आहे की आपली इम्युनिटी, आपली प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असली की बिलकुल लवकरात लवकर त्याचा जो ब्लड मधला जो आपण व्हायरल लोड म्हणतो तो जर कमी झाला, एका ठराविक पॅरामीटरच्या खाली गेला की आपण तो पेशंट निगेटिव्ह झाला असं आपण म्हणतो आणि त्याला डिस्चार्ज देतो. तर त्या संदर्भाने आपली इम्युनिटी स्ट्रॉंग राहावी हाच त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि त्यासाठी आपली इम्युनिटी, प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करण्यासाठीच्या ज्या काही जनतेच्या दृष्टिकोनातून सर्वदूर आवश्यकता आहे की ज्यामध्ये आहार विहार, एक्सरसाइज या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातूनच आपण चांगली स्थिती ठेवू शकतो. आणि मला एक एवढंच सांगायचं की आपले जे काही रेस्पिरेटरी एटिकेट्स आणि हे पसरवू नये म्हणून या दृष्टिकोनातून खूप बाहू करण्यात येतोय की नाही आम्हाला मास्कच पाहिजे, मास्क उपलब्ध नाहीत किंवा मग सॅनिटायझर उपलब्ध नाही. त्या सॅनिटायझरचा काळा बाजार सुरू झालाय. सॅनिटायझर खूप खराब क्वालिटीचे सॅनिटायझर तात्पुरत्या कोणीतरी विक्री करण्याचं काम केलं जात आहे. मला वाटतं ह्या सगळ्यांच्या कोणीही नादी लागू नये, म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी काही जाण्याची गरजच नाही. स्वच्छ, माझं म्हणणं आहे, मास्कची गरजच नाही. सरळ आपला रुमालचा वापर करून जी आपली शिंकण्याची आणि
खोकला जर झाला तर त्याचा वापर रुमाल घेऊन करावा असं माझी विनंती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आणि त्याचबरोबर सॅनिटायझरचाही गरज नाही, सोप किंवा साबण ज्याला म्हणू आपण त्याचा वापर करावा हे सुद्धा माझं या निमित्ताने सांगणं आहे. गर्दी टाळावी हे पण माझं जाणीवपूर्वक सांगणं आहे. त्यासाठी आम्ही काही स्ट्रिक्ट मेजर्स घेतलेले आहेत, त्याला सहकार्य करावं. आणि आता लग्न समारंभ आणि या सगळ्या गोष्टी आहेतच, येणाऱ्या दिवसात भरपूर लग्न आहेत, परंतु या सगळ्यांमध्ये सुद्धा काही आता हे शेवटी खाजगी गोष्टी आहेत आणि आपल्याला यावर बंधन घालणं योग्य नाही, पण जितकं कमीत कमी गर्दी मध्ये जाता येईल आणि खास करून ज्या काही मी आता जसं सांगितलं ज्या एटिकेट्स आहेत, जे नियम आहेत ते जर पाळले तर निश्चित प्रकारे जनतेच्या सर्वदूर दृष्टिकोनातून हे महत्वाचं सहकार्य राहील. अगदी टोपे सर, खरं तर आमच्याकडे आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. पुण्यातले ज्येष्ठ नागरिक घाबरलेले आहेत, घरातून बाहेर पडायला, गार्डनमध्ये जायला देखील त्यांना भीती वाटतेय. तर खरंच ज्येष्ठ नागरिकांना तितका धोका आहे का? जर त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर त्यांना हा व्हायरस काही करू शकणार नक्कीच नाही ना. तर त्यांच्या मनातली ही भीती घालवण्यासाठी देखील त्यांना मार्गदर्शन कराल. आपल्यापर्यंतची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती जर आमच्या प्रेक्षकांना सविस्तर सांगाल, खास करून आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी. एक नक्की आहे की हा व्हायरल डिसीज असल्यामुळे इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार शक्तीनेच ह्याला एक चांगलं ठोस उत्तर देता येतं. परंतु आज सर्वदूर लोकांना असं वाटतं की खोकला, सर्दी, ताप आली की लगेचच नाही मला झाला असेल का अशी शंका येते. असा कुठलंच घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण हे रुटीन क्लायमेट चेंजमुळे किंवा सध्याच्या वातावरणामुळे हे होऊ शकतं. याला आपल्या रुटीन डॉक्टरकडे जाऊन दाखवून दुरुस्त करून घ्यावं. परंतु जे बाधित देशातून आलेले लोक असतील त्यांच्या संपर्कात जर तुम्ही आलेले असाल तर थोडी दक्षता घेण्याची गरज असते, काळजी घेण्याची गरज असते की आपल्याला काही लक्षणं तर नाही आढळत ना. जर आढळले तर मग ते आपल्या ठरलेल्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी सगळ्या डॉक्टर्सला भेटून जर मग लक्षणं आधारित टेस्ट करून घ्यायची असेल तर ते करता येते. पण कोणी पण जर म्हणत असेल आम्हाला टेस्ट करायचं तर त्याची अजिबात गरज नाही किंवा तशी टेस्ट केली जात नाही. राहिला प्रश्न आपल्या सिनियर सिटीजन्सच्या दृष्टिकोनातून, सिनियर सिटीजन्सला मी एवढंच सांगेल की घाबरून जाण्याचं तर ऍब्सोल्यूट कारण नाहीये, कुठलंच काही तसं हेही नाहीये. ठीक आहे, आपण म्हणतो की बाबा एकदा उतरत्या वयामध्ये इम्युनिटी कमी असते म्हणून त्याचा प्रभाव, या आजाराचा प्रभाव या ज्येष्ठ नागरिकांवर जास्त असू शकतो. परंतु याचा अर्थ आपण काही कुणाच्या संपर्कात थोडी गेलेलो आहेत किंवा आपल्याला काही कोरोना होण्याचं काही कारणच नाहीये. आणि त्यामुळे आपण आपलं निश्चिंत राहावं, चांगलं जीवन आपलं म्हणजे जे काय आपलं रुटीन असतं ते रुटीन करावं, काळजी बिलकुल करू नये. आपल्याला जिथे जिथे जे जायचं असतं आपल्या फिरण्याचा वगैरे जो विषय असतो तो पण करावा, फक्त काळजी घेऊन करावा, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि मी सांगितलं तसं शक्यतो जेवढ्या आता मी ज्येष्ठ नागरिकांना एवढं सांगेल की हात जरा त्यांनी जास्त वेळेस धुवावा, त्यानंतर 1 मीटरचं अंतर इतर लोकांपासून ठेवावं, जाणीवपूर्वक ठेवावं. रुमालचा वापर अधिक जास्त प्रमाणात करावा की जेणेकरून कोणी शिंकणे खोकला येत असेल तर त्याच्यापासून आपल्याला थोडा बचाव करता येऊ शकेल किंवा आपल्यालाही खोकला आला तरी त्यालाही आपल्याला इतरांना त्रास होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं ह्याच काही छोट्या सूचना आहेत पण महत्वाच्या सूचना आहेत आणि याचं पालन केल्यानंतर मला विश्वास आहे की लोकांनी डिसिप्लिन राहिलं आणि लोकांनी एकत्र मिळून एकदा मनामध्ये निश्चय केला तर या अनेक आपल्याला आतापर्यंत जे काही हे झालेले होते व्हायरल डिझिजेस झालेले होते, मग त्यात बर्ड फ्लू असेल, स्वाईन फ्लू असेल, या सगळ्यांना परतावून लावण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे. हे सुद्धा निश्चित प्रकारे संकट जाईलच असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि आशावाद आहे. अगदी अगदी टोपे सर, असेच आमच्या सोबत राहा, कारण आमच्या प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा अनेक व्यवसायांना फटका. नाटक तमाशाचा उडाला रंग. सिनेमांच्या रिलीजचा दी एंड.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आमच्या सर्व प्रेक्षकांच्या मनातली कोरोनाशी संदर्भात असलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री स्वतः राजेश टोपे सर आपल्या सोबत आहे। टोपे सर, एकूणच आपण पाहतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणू नेमका कसा असेल याच्याबद्दल वेगवेगळे अनेक प्रश्न जे आहेत, अनेक उत्तरं आपल्याच मनाने तर्कवितर्क लढवून देण्यात आलेली आहेत। अनेक वेगवेगळी खरं तर भीती जी आहे अनेकांच्या मनात बसलेली आहे। त्यामुळे नेमका हा विषाणू आहे कसा, किती काळ तो जिवंत राहतो आणि कुठल्या किती तापमानात त्याचं जीवनमान असतं, याविषयी जरा आपण माहिती सांगावी आमच्या प्रेक्षकांना। कोरोना हा विषाणू जो आहे तो एक आता खरं तर ग्रुप ऑफ व्हायरस आहे। हा काय ग्रुप ऑफ व्हायरस आहे आणि या जो सध्या ज्याचा प्रभाव दिसतो आहे त्या व्हायरसला नाव दिलेलं आहे कोविड-19। कोविड म्हणजे COVID-19। तर को म्हणजे कोरोना या ग्रुपचा हा व्हायरस आहे, VI म्हणजे व्हायरस आणि D म्हणजे डिझीज। कोविड-19 हा डिझीजचं नाव आहे, कोरोना व्हायरस डिझीज असं त्याला म्हटलं जातं किंवा नोवेल कोरोना डिझीज असं म्हटलं जातं। नोवेल म्हणजे नवीन। आता या सगळ्या नावाच्या संदर्भाने मी यासाठी सांगतो की याचं ओरिजिन अजून लक्षात येत नाहीये की कोणत्या प्राण्यापासून हा झालेला आहे किंवा कशापासून झालेला आहे। तर या सगळ्यांच्या संशोधन जे काय ते WHO कडे चालू आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडे चालू आहे। त्यामुळे आतापर्यंत त्याच्यासाठी अँटी व्हायरल ड्रग आणि वॅक्सिन याची उपलब्धता नाही, कारण त्याच्यावर संशोधन चालू आहे। ते पुढे येईल आणि त्यामुळे आपल्याला ते उपलब्ध होईल। आता प्रामुख्याने तुमचा प्रश्न असा आहे की काय म्हणत होता तुम्ही की हा विषाणू जो आहे त्याचा आणि तापमानाचं काय नातं काय आहे? होता मॅडम तो? हा, तापमानाचं नाही, मला एवढंच सांगायचंय की या विषाणूला आपण जर का सर्वदूर बघितलं तर ज्या ज्या देशांमध्ये याचा प्रभाव जास्त जाणवला तिथलं टेम्परेचर खूप कमी आहे। म्हणजे तुम्ही इटालीचं बघितलं तर कमी आहे किंवा युरोपियन आता सध्याच्या ह्याच्यात सगळीकडे विंटर आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिथे प्रादुर्भाव जरा जास्त जाणवतो। परंतु जिथे टेम्परेचर जास्त असलेले ठिकाणं आहेत तिथे याचा प्रादुर्भाव तुम्हाला नगण्य जाणवलेला आहे। जसं साऊथ आफ्रिका वगैरेचे काही देश आहेत की जिथे टेम्परेचर खूप जास्त आहे। तर मला असं वाटतं की जर आपला हा उन्हाळा अधिक जरा जास्त टेम्परेचरचा असला किंवा जास्त कडक उन्हाळा ज्याला म्हणू आपण, अशा स्वरूपाने जर असला तर त्याचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होईल असं तज्ञांचं मत आहे आणि अशी अपेक्षा करूया की आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी व्हावा, अशा अपेक्षा जरूर करूया। टोपे सर, अगदी आणि असंच वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत। आमच्या सर्व प्रेक्षकांना इतकी चांगली माहिती दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि यासोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। कोरोना संशयित रुग्णाला नाकाबंदी करून या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे। पोलिसांनी एसटीतून या संशयित रुग्णाला ताब्यात घेतलेला आहे। मास्क आणि हँड ग्लोव्ज बांधून प्रवास करण्याची तक्रार करण्यात आली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं या संशयित रुग्णाला एसटीतून पकडण्यात आलेला आहे। नाकाबंदी करून या रुग्णाला पकडण्यात आलेला आहे। कोल्हापूर गारगोटी मार्गावरती पोलिसांनी एसटी मधून या संबंधित संशयित रुग्णाला खाली उतरवलं आणि त्याला ताब्यात घेतलंय। तेव्हा तुम्हाला देखील कोरोना सदृश लक्षणं जर दिसली तर स्वतःहून आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा आणि पुढची चाचणी करून घ्या, कारण प्रश्न तुमच्या आरोग्याचा आहे आणि इतरांच्याही आरोग्याचा आहे। संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ते सूचना, योग्य ती काळजी घ्या। आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र ताज्या अपडेट्ससह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये भेटतोय माझ्या सहकारी सुवर्ण यांच्यासह। तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या वेगवान बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत। पण कोरोनाचा कहर महाराष्ट्रभर बघायला मिळतोय। आधी तो देशापुरता मर्यादित होता, देशभर आपल्याला तो बघायला मिळत होता, पण आता तो कहर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। त्या अनुषंगाने बातम्या।
महत्त्वाची बातमी आहे पहिली. राज्यात वाढणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. दिवसेंदिवस ही वाढ होताना दिसतेय. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 17वर जाऊन पोहोचली आहे. आज नागपुरात 2 रुग्ण बघायला मिळाले, तर पुण्यामध्ये एकाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. नागपुरात आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3वर जाऊन पोहोचली आहे. नागपुरात ज्या एका व्यक्तीला कोरोना झाला होता त्याच्याशी संपर्कात आल्यामुळे आणखी 2घांना कोरोनाची लागण झाली आहे. पुण्यामध्ये अमेरिकेतून परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आता कोरोनाचे 17 रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाची घोषणा आज केलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड इथली जिम्स तसंच सिनेमागृह, जलतरण तलाव, नाट्यगृह आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत. वेगवेगळ्या शहरांमधली परिस्थिती काय आहे त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या संपर्कात आहेत. पुण्याहून चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत आणि मुंबईहून अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहे. सगळ्यात आधी मी जाणार आहे पुण्याला. पुण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण बघायला मिळालं किंवा सुरुवात पुण्यामधून झाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरोनाचे रुग्ण पुण्यात सगळ्यात आधी आढळले. चंद्रकांत, आपण काय सांगाल? आज घोषणा झाली आहे त्यानंतरची काय परिस्थिती, काय आढावा? सुवर्ण, निश्चितच पुणे एक मेट्रोपॉलिटन सिटी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुण्यातच सापडला आणि गेल्या 4 दिवसात कोरोनाची संख्या पुण्यातली 10वर पोहोचली. त्यामुळेच सर्वाधिक चिंतेचं वातावरण. आता मी कोथरूडच्या बिग बाजार मॉल आणि सिटी प्राईड मल्टिप्लेक्सच्या आवारात आहे. आपण पाहू शकतो इथं गर्दी किती जमली. ज्यावेळेस घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी की उद्यापासून मॉल आणि मल्टिप्लेक्स बंद असणार आहे, त्यामुळे लोकांनी गर्दी केली खरेदीसाठी. म्हणजे लोकांना खरेदी करायची आहे, कारण सगळ्यांना माहिती उद्यापासून हे सगळे मॉल. आणि तुला सांगतो सुवर्ण, पुण्यामध्ये असे लहान मोठे धरून 35 ते 50 मॉल आहेत आणि मल्टिप्लेक्स आहेत 35. हे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात एवढी संख्या आहे. इथं सगळे काम करणारे वर्कर हे काही हजारांमध्ये असणार आहेत. यांचा सगळ्यांचा रोजगार उद्यापासून बंद होणार. हे सगळे इथे येणारे सगळे ग्राहक आहेत पुणेकर, हे सगळ्यांची उद्यापासून त्यांना काय, हा सगळा प्रश्न पडलेला आहे. आणि यासोबतच उद्यापासून सगळ्यात महत्त्वाचं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा महाविद्यालय दोन्ही बंद असणार आहे. त्यामुळं पुणेकरांसाठी हा कोरोना सर्वाधिक परिणामकारक ठरणार आहे, कारण शेवटी हा कोरोनाच्या संसर्गाचा प्रश्न आहे. म्हणून सरकारने कदाचित निर्णय घेतला. पण सामान्य पुणेकरांना याबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. मला सांगा, आज उद्यापासून पुण्यातल्या शाळा महाविद्यालय प्लस मल्टिप्लेक्स, मॉल्स, जिम्स हे सगळे सर्व बंद असणार आहे. अर्थात कारण आहे कोरोना. तर तुम्ही काय सांगा? मला असं वाटतं की लोकांनी एवढं काही घाबरून द्यायचं कारण नाही. प्रशासन एकदम सज्ज आहे आणि सगळ्या प्रकारची काळजी प्रशासन घेत आहे. तर सर्वांनी आपली वैयक्तिक काळजी आणि सामाजिक काळजी याचं भान ठेवून वावरलं पाहिजे. तसंच लोकांनी घाबरूनही जाऊ नये आणि लगेच घाबरून जाऊन उद्यापासून सगळं बंद राहणार म्हणून अतिशय अवाजवी साठा वगैरे करून इतर गोष्टी म्हणजे हे वाढवू नये, त्याची किंमत वाढवू नये, ती काळजी घ्यावी आणि स्वतःची स्वच्छता आणि सामाजिक स्वच्छता याचं जरूर भान ठेवावं. ओके सुवर्ण, पाहिलं पुणेकर किती समजदारपणे भूमिका घेत आहे. कारण अर्थात सर्वांना सामना कोरोनाशी करायचा आहे. आपल्यासोबत आणखीन एक पुणेकर महिला आहे. काय सांगाल? मी आता सिटी प्राईड थिएटरला आले होते बुकिंगसाठी उद्यासाठी, पण उद्यापासूनचे शो कॅन्सल झाले. ही प्रशासनाची अतिशय स्वागतार्थ गोष्ट आहे की लोक जिथं पब्लिक जिथं एकत्र जमतात आणि त्याच्यामुळे जास्त स्प्रेड होऊ शकेल, त्यामुळे अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याचा सरकारचा आभार मानतो. खरं तर पुणेकर हे चोखंदळ समजले जातात. आज त्यांचं मल्टिप्लेक्ससाठी पिक्चर उद्यापासून त्यांना बघायला मिळणार नाही, तरी ते कुठली तक्रार नाही त्यांची. ही खरंच चांगली समाधानाची बाब आहे. सगळे पुणेकर सहकार्य करायला तयार आहे सरकारसाठी. आणखीन एक आपल्यासोबत पुणेकर मला आहेत. मला वाटतं निर्णय, सरकारचा जो निर्णय आहे तो अगदी खरा आहे आणि त्यांनी खूप वेलकमिंग निर्णय घेतलेला आहे. कारण सर्वात जास्ती चंद्रकांत फुंदे पुणेकरांशी संवाद साधतायत. पण नाशिकमधली काय परिस्थिती आहे ती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, नाशिकमधली सुद्धा सिनेमागृह आता आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत, नाट्यगृह बंद राहणार आहेत, काय अधिक सांगाल? सोना, खरं तर पुणे, पिंपरी चिंचवड यापाठोपाठ नाशिकचा सुद्धा निर्णय अपेक्षित होता. कारण 20 रुग्ण अजूनही या कक्षात उपचार घेत होते. त्यातल्या काही जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, 35 जणांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. तरीही नाशिक शहराच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचा निर्णय आत्ता न घेण्याचा निर्णय झाला आहे. सरकारशी चर्चा झालेली आहे, स्थगित झाला आहे. पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्यासोबत आहेत. गमे साहेब,
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, अनेक महत्त्वाच्या शहरांमधली सगळी ही मॉल, सिनेमागृह, शाळा, महाविद्यालय बंद करायचा निर्णय घेतलाय. नाशिकमध्ये हा निर्णय स्थगित का केलाय? नाही, आपल्या कल्पना आहे की नाशिकमध्ये आता सध्या एकूण 35 आपल्याकडे लोक आहेत आणि 35 जे आपल्याकडे व्यक्ती आहेत त्यापैकी आज 15 परदेशातून आलेले आहेत, 20 अगोदरचे आहेत आणि ह्या लोकांना कोणतेही सिम्पटम्स नाही आहेत. त्यामुळे त्यांना कुठले सिम्पटम्स नसल्यामुळं आपल्याकडे असं पॉझिटिव्ह एकही पेशंट नाही आहे. आणि आज जे आज सिव्हिल हॉस्पिटलला 60 लोक ॲडमिट आहेत त्याच्यापैकी 5चे आपल्याला रिपोर्ट्स आलेले आहेत, ते निगेटिव्ह आहेत. 2चे रिपोर्ट्स आपल्याला यायचे आहेत, पण त्या दोन्हीला काही कुठले सध्या तसे विशेष सिम्पटम्स नाही आहेत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये एकही पॉझिटिव्ह पेशंट नसताना उगाच आपण घबराट निर्माण करण्याचं काही कारण नाही. आणि जे काही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे आणि लोकांमध्ये जो संदेश देणं आवश्यक आहे तो आपण दिलेला आहे. आणि त्यामुळे सध्या तरी आपल्याला नाशिकमध्ये असा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. परंतु जर पेशंट पॉझिटिव्ह आपल्याकडे निघाले तर मग आपण राज्य सरकारशी विचारविनिमय करतोय. जिल्हाधिकारी आणि मी याच्यामध्ये आम्ही समन्वय ठेवून आहोत आणि जर तशी आवश्यकता असेल तर आम्ही तात्काळ आरोग्य विभागाशी शासनाची चर्चा करू आणि पुढचा जे काही निर्णय घेणं आवश्यक असेल ते तात्काळ घेतले जातील. नक्कीच महापालिकेच्या माध्यमातून सगळे रुग्णालय, कोरोना कक्ष, जिल्ह्यातले उपजिल्हा रुग्णालय या सगळ्याच ठिकाणी तपासणी मोहीम तुम्ही केली आहे. काय लोकांना तुम्ही आवाहन कराल? मुख्य आपल्याला अडचण जी येते आहे की परदेशातून जे लोक परत येत आहे ते लोक आपल्याला रिपोर्ट करत नाही आहे. आजही 15 लोक आले, ते 15 लोक आपल्याला शोधून काढावं लागलेले आहेत. म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की आपल्या शेजारी किंवा आपल्या इमारतीमध्ये किंवा आजूबाजूला नातेवाईक असेल तर परदेशातून जे रुग्ण आपल्याकडे परत येत आहे आणि विशेष करून ज्या देशामध्ये जास्त प्रादुर्भाव आहे त्या देशातले जे लोक परत येत आहे आपल्याकडे, तर त्या लोकांनी माहिती तात्काळ आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय असेल, महापालिका कार्यालय असेल किंवा सिव्हिल सर्जनकडे तात्काळ जर माहिती दिली तर आपल्याला त्यांच्या होम क्वारंटाईन संबंधीची जे नियोजन आहे ते करता येईल. आज जे 15 लोक आलेले आहेत त्यांना आपण त्यांच्या घरीच, त्यांना कुठले सिम्पटम्स नसल्यामुळं आपण त्यांच्या घरीच त्यांना आपण सांगितलेलं आहे, त्यांना क्वारंटाईन केलेलं आहे. आणि या प्रत्येक व्यक्तीचा दररोज महापालिकेचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांची भेट घेत आहे आणि त्यांना कुठले सिम्पटम्स आहेत की नाही याची खात्री करताय. आणि जर त्यांना कुठला त्रास होईल असं लक्षणे दिसत असतील तरच त्यांना आपण सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करणार आहोत. म्हणजेच आपण घाबरून जाण्याचं कारण नाही, पण काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून परदेशातून जे काही लोक येत आहेत त्यांची माहिती मिळणं फार महत्त्वाचं आहे. कारण एक व्यक्ती जरी असं आपल्याला कळालं नाही आणि चुकून जर त्याला उद्या तो जर पॉझिटिव्ह निघाला तर आपल्याला मोठी अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे की असे जे काही व्यक्ती येत आहेत ते तात्काळ आम्हाला त्यांनी कळवावं, म्हणजे पुढचं नियोजन करणं आम्हाला सुलभ होईल. नक्कीच सुवर्ण, आपण बघतोय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रशासन जोमानं जरी कामाला लागलं असतं तरी प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाची सुद्धा जबाबदारी आहे. आतापर्यंत इटली, इराण, अमेरिका, न्यूझीलंड आणि दुबई इथून आलेल्या पेशंटला कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू आहे. 35 जणांना स्थानबद्ध केलंय प्रशासनाच्या माध्यमातून. सध्या तरी नाशिकमधलं सरांनी फार महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे की नाशिकमध्ये जरी या संदर्भातले निर्णय अजून लागू झालेले नसले तरी सुद्धा खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अक्षय, जिम सुद्धा बंद राहणार आहेत, या संदर्भात काय अधिक सांगशील? सुवर्ण, आपण जर बघितलं तर थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा केली आहे या घोषणेनुसार मुंबईतील आणि मुंबईसह 5 मोठ्या शहरांमधले जिम सुद्धा बंद राहणार आहे. जिम, मॉल, चित्रपटगृह आणि यासोबतच इतर अनेक गोष्टी बंद राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि कारण खरोखर गर्दीचा हा भाग असतो आणि गर्दी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असल्यामुळे, लोकांचा संपर्क येत असल्यामुळे या ठिकाणी हे बंद करणं गरजेचं असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. आपल्यासोबत जिम व्यवस्थापक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मुंबईच्या अंधेरी परिसरातला हा जिम आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सर, आप मुझे बताइए, जिस प्रकार से महाराष्ट्र सरकार ने ये नियम इस प्रकार का निर्णय लिया है, किस प्रकार से आप देखते हो? नहीं, सही मायने में मुझे लगता है कि ये प्रिकॉशंस लेने काफ़ी ज़रूरी है और मिनिस्ट्री ऑफ हेल्थ ने चाहिए और जहाँ पे ज़्यादा मोर देन 10 पीपल जहाँ पे लोग रहेंगे उनको गैदरिंग नहीं करनी चाहिए. तो ये चीज़ प्रिकॉशनरी बेसिस पे काफ़ी ज़रूरी है. जैसे हम काफ़ी सालों से अपने जिम में हाइजीन के एक स्टैंडर्ड रखते हैं तो वो काफ़ी सालों से मतलब हम कह सकते हैं मैंडेटरी है, पर फिर भी मुझे लगता है ये वायरस डिजीज़ के लिए वो शायद इनफ नहीं रहेंगे. तो हमें जो सीएम जो ओवरऑल डिक्लेरेशन हुआ है ओवरऑल महाराष्ट्र में, तो उसके बेसिस पे हमें उसके प्रिकॉशंस लेने पड़ेंगे और जब तक स्टेट गवर्नमेंट कोई अगली डेट नहीं देता तब तक हमें ये फ़िलहाल ऑर्गेनाइजेशन बंद रखने पड़ेंगे. आज भी आपको कुछ जो जिम के मेंबर हैं उनके फ़ोन आ रहे हैं? जी, काफ़ी सारे मैसेजेस आ रहे हैं, काफ़ी सारे फ़ोन आ रहे हैं. वो भी कंफ्यूज है कि क्या होना चाहिए और वो बेसिस पे हम उनको फ़िलहाल तो टेम्पररी बेसिस पे न्यूज़ प्रोवाइड कर रहे हैं कि हम कल तक तो एटलीस्ट चला रहे हैं
उसके बाद जो कंफर्मेशन आएगा वो हम उसका रिस्पेक्ट करके हम उसको फॉलो करेंगे. येस. सुवर्ण, आपण बघतोय खरं तर ही देशावर आलेली आपत्तीच म्हणावी लागेल खरंय. आणि यासाठी सगळेच सज्ज आहे आणि जे या ठिकाणची जिमचं व्यवस्थापन आहे यांच्याकडनं सुद्धा सांगितलं जात आहे की जेही निर्णय महाराष्ट्र सरकारकडनं घेतला जाईल या निर्णयाला समर्थन दिलं जाईल आणि त्या प्रकारे उद्यापासून जिम पुढील निर्णय येईपर्यंत पुढील माहिती येईपर्यंत बंद ठेवला नक्की. जाईल. अक्षय धन्यवाद. चंद्रकांत आपलेही धन्यवाद आणि प्रशांत बाग आपलेही धन्यवाद. आपण आपापल्या शहरांमधली महत्त्वपूर्ण माहिती आणि आढावा आमच्यापर्यंत पोहोचवलात. आपण बघतोय की प्रत्येकाची सुरुवात, बहुतांश लोकांची सुरुवात जिमनं सुरू होते, पण जिम सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहे. सिनेमागृह, नाट्यगृह सुद्धा बंद राहणार आहेत. ज्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे त्याच ठिकाणी बाहेर पडा आणि गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडा असं आवाहन केलं जातं. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा अनेक व्यवसायांना फटका. नाटक तमाशाचा उडाला रंग. सिनेमांच्या रिलीजचा दी एंड. बुलेटिनमध्ये स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. 14 ते 21 मार्च सुटीबाबतचं पत्र फेक आहे असं स्पष्ट समोर येत आहे. महाराष्ट्रासह अन्य 4 राज्यांमध्ये 14 ते 21 मार्च सुट्टी जाहीर करण्याबाबत केंद्र सरकारच्या पत्राचा हवाला देऊन खोटी बातमी दिली जात आहे. हे पत्र फेक असून राज्य शासनानं केंद्राकडे विचारणा केली, त्यावर अशा स्वरूपाचं पत्र काढण्यात आलेलंच नाही असं सांगितलं गेलंय. त्यामुळे या पत्रावर विश्वास न ठेवता माध्यमांनी त्याला प्रसिद्धी देऊ नये असं आवाहन राज्य शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. नेमकं काय हे घडतंय आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून. उदय, काय सांगशील या फेक पत्राबद्दल? नेमकं काय आहे? नमस्कार, मी राजेश टोपे बोलतो, आरोग्य मंत्री. उदय माझ्या बाजूलाच आहे, त्यांनीच मला फोन दिलेला आहे आणि त्यामुळे मी स्वतःच तुम्हाला या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या IBN लोकमतच्या आत्ताच्या प्रसारणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे पत्र फेक आहे. आमचे जे डिपार्टमेंटचे प्रधान सचिव आहेत डॉक्टर व्यास, त्यांनी पण खात्री करून घेतलेली आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन केंद्र शासनाने सुद्धा त्वरित केलेलं आहे. यामध्ये जे सुट्टी जाहीर केली 14 ते 21 आणि शाळा, कॉलेजेस आणि 10 लोकांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेले कार्यालय हे त्वरित बंद करण्यात यावेत अशा ज्या काही यामध्ये सूचना, डायरेक्टिव्ह केंद्र शासनाकडून आलेल्या आहेत. असं जे काही पत्र होतं ते सर्व फेक आहे. अशा कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या जनतेला एवढीच विनंती आहे की अशा फेक पोस्टवर आणि पत्रांवर अशा विश्वास ठेवू नये. राज्य शासनाचा अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत घोषणा ज्या विधानसभेत आता केल्या जात आहेत किंवा प्रेस नोट्स रिलीज केल्या जात आहेत त्यावरच विश्वास ठेवून त्याप्रमाणेच वागावं आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. नक्की. राजेश टोपे साहेब, खूप खूप आभार. आपण स्वतःच दूरध्वनीवरून आमच्याशी संवाद साधलात आणि आपल्या माध्यमातून स्वतःच या पत्रकाविषयीची शहानिशा स्पष्ट केलीत आणि अर्थातच जसं टोपे सर सांगतायत, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्वतः दूरध्वनीवरून सांगतायत तेच लक्षात घ्या. वेबसाईट जी सरकारची आहे त्या माध्यमातून होणारी घोषणा किंवा अधिकृतपणे जी घोषणा केली जाईल त्याच घोषणांवर विश्वास ठेवा. कुठल्याही इतर बातम्यांवर, इतर फेक मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. थँक्यू. आता आपण दिवसभरातल्या कोरोना संदर्भातल्या वेगवान बातम्यांकडे वळणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर इथल्या व्यायामशाळा, मॉल्स, चित्रपटगृह, जलतरण तलाव बंद राहणार असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी या संदर्भातली घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेमध्ये बोलताना नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, प्रवास टाळावा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे. शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. विधानसभेमध्ये त्यांनी याची स्पष्टता केली. सुदैवानं अजून कोणत्याही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे आपण दक्षता घेतली पाहिजे, पुढील धोका टाळू शकतो असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
पुण्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 10 वर गेली आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. अमेरिकेहून आलेल्या नागरिकांपैकी 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी स्पष्ट केली. पुण्यातील 10 पैकी 9 रुग्ण हे परदेशातून परतलेले नागरिक असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. ओला ड्रायव्हर तेवढाच राज्यातील संसर्गित रुग्ण असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासन प्रचंड आक्रमक झालंय. कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या नागरिकांची तातडीनं तपासणी व्हावी किंवा त्यांना इतरांपासून वेगळं ठेवण्यात यावं यासाठी 40 पथकं जिल्हा प्रशासनानं तयार केलेली आहेत. ज्यात महापालिकेचे लोक, पोलीस, 108 या मेडिकल इमर्जन्सीच्या स्टाफचा समावेश आहे. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा अनेक व्यवसायांना फटका. नाटक तमाशाचा उडाला रंग. सिनेमांच्या रिलीजचा दी एंड. कोरोनानं लावला ब्रेक. पहा रात्री 8 वाजता.